एकीकडे ही महत्वाची घडामोड मुंबईमध्ये घडतीये तर तिकडे बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा देखील पार पडतोय। काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांचं भाषण झालं। आता सध्या गोपीचंद पडळकर या महाएल्गार मेळाव्यामध्ये संबोधित करतायत। आपण त्या संदर्भातले अपडेट्स देखील घेतच राहणार आहोत। मात्र महत्वाचा हा मुद्दा की तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन महत्वाचे नेते काही महत्वाची राजकीय घोषणा आजच्या या दीपोत्सवाच्या निमित्तानं करतील का? काय नेमकं त्याचं स्वरूप असेल? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। हाच महत्वाचा मुद्दा या निमित्तानं विचारला जातोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन महत्वाचे नेते दीपोत्सवाच्या अनुषंगानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काही महत्वाचा संदेश कार्यकर्त्यांना आणि पक्षातल्या नेत्यांना देतील का? काही महत्वाची मोठी घोषणा करू शकतील का? एकीकडे या महत्वाच्या राजकीय घडामोडी सुरूच आहेत तर बीडमध्ये सुद्धा ओबीसींचा महाएल्गार मेळावा सध्या पार पडतोय। एकीकडे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पुन्हा एकदा आलेत। त्याची राज्यातल्या सगळ्यांना उत्सुकता आहेच। दीपोत्सवाच्या निमित्तानं काही मोठं घडणार आहे का याबद्दलची उत्सुकता ताणली गेलेली आहे। तर तिकडे बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा सध्या सुरू आहे। गोपीचंद पडळकर सध्या त्या ठिकाणी व्यासपीठावर भाषण करतायत। ही दोन दृश्य महत्वाची आपण स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। स्क्रीनच्या डावीकडे मनसेच्या दीपोत्सवाच्या अनुषंगानं घडामोडी ज्या आहेत त्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो आहोत तर स्क्रीनच्या उजवीकडे बीडमधल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याची थेट दृश्य। म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल। मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या। म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल। अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे। लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।